आज आपण ओव्याच्या पानांचे भजे कसे करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। बेसन पीठ घेतलेले आपण ह्या चमचेच्या अंदाजाने 4 चमचे बेसन पीठ घेतलेले, मीठ चवीपुरतं, धनिया पावडर, हळद, मिरची पावडर, जिरं आणि ही ओव्याची पाला आहे। हे मी जे स्वतःच मी टेरेसवर लावलेला आहे ओवा आहे घरी, आणि त्याचे आता आपण आज भजे करणार आहे। हळद घेतली आहे पाऊण चमचा, मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा घेतली आहे मी, धनिया पावडर अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ। आता मी मिरची पावडर कमी घेतली कारण की तिखट कसं ओवा हा जरासा तिखटच असतो ना खायला, त्या हिशोबाने आपण मिरची पावडर ही कमी घेतली आहे। आणि आपण ह्यात ओवा नाही टाकणार आहे दुसऱ्या भज्यांचा, कारण की आपण ओव्याच्याच पालाचे भजे करणार आहोत। आणि कसं उन्हाळ्यामध्ये तुम्ही इतर काही खाता किंवा जास्त काही जेवण जात नाही, नुसते पाणीच पिता, त्याच्यामुळे काय होतं तुमचं पोट असं भरल्यागत वाटतं किंवा गच्च गच्च होतं, बाथरूमला वगैरे त्रास होतो ह्या दिवसात। नुसतं पाणी पाणी पितं माणूस, जेवण जास्त करत नाही। त्यामुळे त्यावेळेस तुम्ही जर हे ओव्याचे भजे करून खाल्ले तर तुमच्या शरीराला पण थंडावा देतं आणि त्यामुळे तुमचं पोट साफ होण्यासुद्धा मदत होते व्यवस्थित। आणि तुम्हाला असं नुसतं कोरडा खायची गरज नाही आहे। आणि ह्याचे भजे जर तुम्ही करून दिले ना लहान मुलांना तर त्यांना कळणार पण नाही की तुम्ही हे त्यांना काय दिले, इतके छान आणि कुरुम कुरुम लागतात, ते खातात आवडीने। ह्यात आपल्याला सोडा वगैरे पण टाकायची गरज नाही आहे। मी कधीच कुठल्या भज्यांमध्ये सोडाचा वापर करत नाही। मी तुम्हाला आत्तापर्यंत जे भज्याच्या रेसिपी दाखवल्या तुम्ही पाहिलं असेल, मी सोडा कशातच वापरलेला नाही आहे, कारण की सोड्याने काय होतं तेल शोषलं जातं आणि ते असे पचपचित होतात। आता काय केलं आहे बघा, जसं आपण नॉर्मली भजीसाठी म्हणतो त्याप्रमाणे असं बॅटर झालं पाहिजे आपलं एकजीव, एकही गुठळी राहिली नाही आहे ह्याच्यामध्ये, व्यवस्थित खोलून घ्यायचं आहे। आता आपण काय करायचं आहे, एक एक पाला असा ह्यामध्ये डीप फ्राय करायचं आहे। तुम्ही हाताच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने सुद्धा करू शकता। पर्यंत काय केलं, लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। आता आपण हे एक एक पाला टाकून घेऊया। व्यवस्थित हळूहळू घाई करायची नाहीये। हे बघा किती व्यवस्थित असे टम फुगलेले आहेत, आहे का ह्याच्यात सोड्याचा वापरही केलेला नाहीये तरी किती व्यवस्थित फुगतात ते फक्त बॅटर व्यवस्थित करायचं, तुम्ही ते व्यवस्थित फेटून घ्यायचं, मग ते तुम्ही भजे लगेच का करणं व्हायना, काही होत नाही। आपले सगळे भजे ब्राऊन कलरमध्ये गोल्डन ब्राऊन करून घेऊया, म्हणजे काय होतं की ते व्यवस्थित शेकले जातात। किती व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे पण करून घेऊया। हे बघा आता आपले भजे खाण्यासाठी तयार झाले आहेत। तुम्ही बघू शकता किती टम फुगलेले आहेत, हे पहा एकदम व्यवस्थित झालेले आहेत, हे बघू शकता तुम्ही।